झालं? कुठे भेटली तुला? विचार ना तिला, विचार कुठे भेटली. दादा हे बघ. ए आवाज बंद, आवाज बंद. सारडांच्या घरामध्ये ट्रेस पासिंग केलंय तिने, घरात घुसली होती त्यांच्या. अगं वेडी वेडी आहेस की काय? नाही वेडी नाही, वेडे आपण आहोत, ती नाहीये वेडी. अक्कल आपल्याला नाहीये, सगळं तिला कळतं ना, सगळं तिला शोधून काढ. कशाला गेली होती ना तिथे? हा, त्यांच्या घरामध्ये जायचं काय कारण होतं? दादा मला बघायचं होतं की नीतू कुठे पडली ते. अगं पण हे बघ, ह्याचा अर्थ हा नाही ना की तू तिथे जाऊन ते. मी त्यांची बेल वाजवली असती तर त्यांनी मला घराची टूर दिली असती का? दादा मी तुला सांगत होते, ती व्हॉइस नोट सिरियसली घे. तू तुझं काम नीट केलं नाहीस ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. माझं काम शिकवू नको, तिला सांगा मला माझं काम शिकवायचं नाही. मी नाही शिकवत आहे तुला तुझं काम. तू ती नोट सिरियसली घेत नाहीयेस म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. मग चालेल, मी काही सिरियसली नाही घेतलं, मी काही काम केलं नाही ना, तरी तू हे करायचं नाही. पोलीस आहोत आम्ही, हे काय मजेसाठी घालून फिरत नाही हे कपडे. जगामध्ये पोलीस आहेत ना, म्हणून तुम्ही सगळे सुखरूप जगतात हे मान्य करा ना. कायदा आणि सुव्यवस्थेचे आम्ही रक्षक आहोत, मग आम्हाला करू दे ना आमची कामं. एक लक्षात घ्या, जगात पोलीस आहेत ना म्हणून तुम्ही एकमेकाचे लचके तोडत फिरत नाही, नाहीतर आज समाज संपला असता आणि फक्त जंगलं उरली असती जगात. काय गरज होती तुला हे सगळं करायची? जेलमध्ये टाकणार होते माहितीये तुला? ट्रेस पासिंग कशाला म्हणतात? अक्कल आहे? बेसिक गोष्टी असतात, बेसिक. कायदा आणि सुव्यवस्था याचे रक्षक आम्ही असतो, त्यामुळे ती गोष्ट तुम्ही हातात घ्यायची नसते. पण नाही, ती तुमच्यासारखीच माणसं असतात ज्यांना स्वतःच्या भावना कंट्रोल होत नाही, मग हवं ते वागतात, मग ते कायदा हातात घेतात आणि मग गुन्हा घडला की मग पोलिसांकडे येतात की साहेब साहेब आम्हाला वाचवा. आणि जेव्हा आम्ही त्यांना मदत करत नाही तेव्हा आम्हालाच ऐकवतात की पोलीस कसं कोऑपरेट करत नाही. मग मातीच कशाला खाता? काय गरज होती तुला हे सगळं करायची? तुझ्या या वागण्यामुळे तू जेलमध्ये जाऊ शकली असती, मान्य आहे ना तुला? काय याची समज तरी आहे का तुला? तुम्ही तुमची कामं नीट करा, मग आम्हाला आमची कामं शिकवा. करू दे ना आम्हाला आमची कामं, करू दे ना. काय माहिती थांब थांब. हे काय ना, प्रत्येक पोलीस स्टेशनची एक हद्द असते, त्यांचं ज्युरिस्डिक्शन असतं. ते ज्युरिस्डिक्शन सोडून पोलीस काम नाही करू शकत, त्याची कितीही इच्छा असली तरी. आणि मी जर असं हद्द सोडून काम केलं ना तर नोकरीवरून काढून टाकतील मला. आणि मला काढलं ना तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. हा तुझा मिताचा प्रॉब्लेम आहे तसाच राहणार आहे. तुम्ही असं गप्प बसून राहायचं का? हो गप्पच बसायचंय तू, गप. आणि बसायचं नसेल ना तर बॅग पॅक करायची आणि देवरुखला निघायचं. देवी देवी थांब तू. देवी शांत हो, किती चिडतोयस? लागेल असं सगळं बोललायस तू तिला? मग बोललंच पाहिजे, चुकली आहे ती. आणि आज जी काही चूक तिने केली ना त्यामुळे जेलमध्ये गेली असती ती, माहितीये ना. आणि जेव्हा जेव्हा अशा चुका ती करणार तेव्हा तेव्हा मी तिला बोलणार. बरं बरं तू शांत हो, मी बोलते तिच्याशी. समजाव तिला. हो. लक्ष ठेवावं लागेल त्या पोरीवर. पायरी ओलांडून घरात डोकावली, एका अर्थी तिने तिची पायरी सोडली. हुशार असावं ना माणसाने, हुशार असावं, पण इतकं नाही, जरा जास्तच हुशार आहे. टेन्शन ना वाद ना ती, मी बघतो काय करायचं आहे ते. आज पण विसरलो. बरं देव उठली? नाही अजून उठवलं नाहीये मी तिला, झोपू दे. म्हणजे मी रात्री समजावलं तिला, पण तुला जमेल तेव्हा कॉल कर. मला माहित नाही यार मला जमेल की नाही. आता बाप्पाची ड्युटी लागली,
10 दिवस उसंत नाही. आता मला पण तू डायरेक्टली अनंत चतुर्थीच्या दिवशी भेटणार ना? प्लीज असं म्हणू नका यार, उगाच गिल्ट देऊ नका मला. इट्स ओके. पण मी मध्ये मध्ये वेळ मिळालाच मी येईन घरी. पण तू या, आपला भुईवाडीचा गणपती, भुईवाडीचा राजा आहे. ते काय आता मी वहिनी साहेब झाली. अरे अरे माझी वहिनी साहेब, आवडतंय मला वहिनी साहेब. मी करतो तिला, काळजी करू नकोस. बाहेर कशाला काढून ठेवल्यात एवढ्या सगळ्या उत्पत्त्या? एवढ्या लागणार आहेत का एकत्र? फळं कुठे आहेत? दादा फळं द्या. कधीपासून फळं मागते, यांच्या हातात देऊन ठेवले तुम्ही. हा शंख उलटा ठेवलाय. नीट करा ना, सगळं वेळेमध्ये करा जरा. हे काय रे, बाहेर कोणता आवाज येतो चमकडे? अहो सर, हे बघा ना, वेळेत करत नाही. उत्पत्त्या सगळ्या बाहेर काढून ठेवल्या. काय मूर्ती आहे, काय ते रुपड. हे बाप्पाच्या पाया पडावं का सल्यूट मारावं कळत नाही वा. हा, कुणाची आयडिया आहे? सर विनोद दानवले. नमस्कार सर. त्यांनी सर आपल्यासाठी खास मूर्ती बनवली. काय पूर्ण नाव काय तुमचं? विनोद रामचंद्र दानवले. अच्छा, कुठं राहता? सर नाला सुपरला राहतात. आणि सर हे ऑर्डरवर मूर्ती बनवतात. आपल्याकडे याचा नंबर पण आहे, ज्याला कोणाला पाहिजे कमाल मूर्ती बनवून देतात सर. क्या बात आहे दादा, जादू आहे हो तुमच्या हातात. तुम्ही जी मूर्ती घडवली ना, असं वाटतंय बाप्पा खरंच आलेत चौकीवर. बाप्पा पुढचे 10 दिवस असेच आमच्या बरोबर राहा. आम्हाला ताकद द्या बाप्पा. त्या ज्या काही अधमशक्ती आहे, ते जे काही गुन्हे घडतायत, त्यांना थांबवण्याची ताकद आम्हाला द्या. आम्ही जनतेचं रक्षण करतो, आमचे रक्षण करता तुम्ही. चला चला आरती करायला घ्या. चला 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 चला. काय तू सांभाळून कधी आलीस इकडे? मी आत्ताच आले. सॉरी माझं लक्षच नव्हतं तुझ्याकडे. तू कधी आलीस कधी गेलीस मला काही कळलंच नाही. पण तू फोन का उचलत नाहीयेस माझा? मी तुला फोन करत होते. सॉरी, माझी खरंच कोणाशी बोलण्याची इच्छा नाहीये. पण माझ्याशी बोल, मी तुझ्याशी बोलण्यासाठी आले इथे. देवी ऐक ना, आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहेत. आपण त्याच्या विसर्जनानंतर बोलूया का? तुला कळतंय का? साधारण 2 दिवसापूर्वी आपली मैत्रीण गेलीये. हो मला माहितीये, आणि मला हे सुद्धा माहितीये की आमच्या घरात गणपती आहेत आणि खूप काम आहेत खरा. तिमिषा, तू जर 5 मिनिटं काढलीस ना मितूसाठी तर देव चिडणार नाहीये तुझ्यावर. तुला मितूची शपथ. बसा मॅडम. मॅडम तुम्ही जे म्हणालात ते मला मान्य आहे. डॉक्टर भगवतेंचा खून तुम्ही केला नाही. डॉक्टर भगवतेंचा खून करताना आम्ही तुम्हाला पाहिलं नाही, पण आम्ही तुम्हाला तिथून पळताना पाहिलं. आठवलं ना? त्यामुळे विषय असा होतो ना मॅडम की डॉक्टर भगवतेंचा खून कोणी केला हे मात्र तुम्हाला 100% माहित असणार. गॅरंटी आहे ना? कारण आम्ही तिथे पोहोचण्याच्या काही सेकंद आधी डॉक्टर भगवतेंचा खून झाला आणि आम्ही तिथे पोहोचल्यानंतर काही सेकंदात तुम्ही तिथून पळून गेला. म्हणजे आम्ही तिथे पोहोचण्याच्या आधीचा आणि तुम्ही तिथून पळण्याच्या मधला जो वेळ आहे, गॅप, त्या गॅपचा आम्ही विचार करतो. त्या गॅप मध्ये तुम्हाला तो खुनी दिसला असणार मॅडम. सांगा बरं कोण आहे तो खुनी? नाही मॅडम, मला सांगा ते डॉक्टर भगवते आणि तुमचं नेमकं काय कनेक्शन आहे? कनेक्शन आहे, आम्हाला माहिती आहे मॅडम. ते कसं आहे आणि नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मॅडम तुम्हाला माहित नाही, एकदम डेंजर आहेत ह्या आपल्या डांगर मॅडम. कितीतरी लोकांच्या किडन्या विकल्यात मॅडमनी. अख्खं रॅकेट चालवायच्या का नाही चालवायच्या?
चालवायचं मला माहिती, सगळ्यांना माहिती आहे मॅडम. डॉक्टर डांगर यांचं हॉस्पिटल माहिती आहे, किडनी रॅकेट कसं चालायचं ते माहिती आहे, किती लोकांच्या किडन्या काढल्या ते माहिती आहे. 3 माणसांना ओळखतो मी, हयात आहेत माणसं. नाही खरं तर 3 नाही, 2 माणसं हयात आहेत. एक माणूस गेला बिचारा. तुमच्या भाषेत ते नॅचरल डेथ वगैरे नाही, ऍक्सिडेंटल. कोणीतरी त्याचा खून केला मॅडम. काय नाव ऐकलं असेलच ना तुम्ही, गणपत डाके. नाही तुमचं ते तसं असेल नाही का, म्हणजे दिस इज ए ह्युमन बॉडी, वी शुड ट्रीट इट लाईक अ बॉडी. शरीर म्हणून ट्रीट करता का? कचा कचा फाडून किडण्या काढून विका. आपल्याला काय फरक पडतोय बॉडी कुणाची, नावात काय ठेवलंय नाही का. पण मॅडम यांनी जो केलाय तो मोठा गुन्हा आहे बरं का. नाही आपल्या भाषेत काय असतं, गुन्ह्याला माफी नाही. त्यामुळे मला सांगा मॅडम, डॉक्टर भगवते आणि तुमचं नेमकं काय कनेक्शन होतं? तो कोण माणूस होता जो डॉक्टर भगवतेंना मारण्यासाठी आला होता? त्या माणसाला तुम्ही ओळखत असणार 100%. तुम्हीच त्याला पाठवला होता मारण्यासाठी, सोबतीला तुम्ही आपल्या उभ्या होता हेल्मेट घालून. काय होतं ते सांगा पटकन मॅडम. वेळ नाही, तुमचा वेळ माझा वेळ फुकट घालवू नका. चटा चटा बोला, पटापटा रिकामा व्हा. अहो मॅडम तुमचं हे गप्प बसणं म्हणजे तुम्ही खूप खऱ्या आहात आणि तुम्ही काही केलं नाही असा त्याचा अर्थ होत नाही. खरं तर तुमची बाजू तुम्हाला बाजूच नाही हो. खरं आहे ना मॅडम, तुम्ही ते किडनीचं रॅकेट विकेट चालवतो माहिती आहे सगळ्यांना. तुमची कुठली आली आहे बाजू? तुमच्या बाजूला मी उभा आहे अख्खा. तिकडे आड, इकडं वीर, मध्ये डांग. करा करा, कबूल करा पटकन. कुठे आता तुमचा माझा वेळ फुकट घालवता? चालवलं ना किडनी रॅकेट? बोल सलमान. चल आहे काय? बर बर बर. हा मॅडम, तुमच्याकडे ते डॉक्टर लोकांचं एक्सरे मशीन असतं ना, तसं देवाने आम्हा पोलिसांच्या डोळ्यातच दिलंय ते एक्सरे मशीन. डायरेक्ट स्कॅन, गुन्हेगार आहे की नाही. तुमचा एक्सरे रिपोर्ट मिळालाय, आता कळणार डॉक्टर का म्हणतोय मी तुम्हाला, डांगर क्रिमिनल आहे की नाही ते. आलोच. देवी मला माहिती आहे आपण मीतूसाठी इथे आलोय, पण प्लीज मला घरी खूप काम आहे, का समजून घे ना. अगं हे सगळं मला कळतंय यार, पण तू प्लीज माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे आणि तू खरं सांगशील मला अपेक्षित. तर कसली एवढी फॉर्मॅलिटी करतेस बोल. तू आणि मीता जेव्हा पारसवाडीला गेलात तेव्हा आणि त्याच्यानंतर काय झालं, काय घडलं तिथे? देवी तू बरी आहेस ना? तू हे सगळं विचारण्यासाठी मला इथे घेऊन आली आहेस? ऑलरेडी आपण ह्यावर खूप वेळा बोललोय. अगं मग अजून एकदा सांग ना परत प्लीज. बरं ऐक, मी आणि मीता आम्ही पारसवाडीला गेलो. मला सकाळी सकाळीच मीताचा फोन आला की आपल्याला पारसवाडीला जायचंय म्हणून. मी तेव्हा मुंबईतच होते आणि सुट्टी होती त्या दिवशी, आणि आम्ही गाडीतच गेलो. गाडी ती स्वतः चालवत होती आणि ती मला म्हणाली की तिच्या स्वप्नात कुळदेवी आली. हल्ली तिच्या या गोष्टींवर विश्वास ठेवणं फार वाढलं होतं आणि त्यामुळे मला ते पटलं. बरं मी तिला हेही विचारलं गाडीत की आपण देवीला सोबत का नाही घेत आहोत म्हणून. ते सगळं माहिती आहे मला. हो एवढंच आहे बस, यापेक्षा वेगळं काय असणार आहे? तिमिषा तिथे पोचल्यानंतर काय झालं ते सांग मला, ते ऐकायचंय. ऐक, मग आम्ही त्यांच्या कुळदेवीचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि ती मला म्हणाली की तू जेवणाची ऑर्डर दे आणि ती त्या मॅनेजरला सेल्फी द्यायला जाते असं सांगून ती निघून गेली. मी बराच वेळ तिची वाट बघितली पण ती आलीच नाही आणि मी बाहेर जाऊन बघते तर तिची गाडी नव्हती, मीता नव्हती. मॅनेजरला विचारलं, मॅनेजर म्हणाला की मला माहित नाही की मॅडम कुठे गेलेल्या आहेत. मी खूप वेळ वाट बघितली. म्हटलं पण शेवटी या अनोळखी जागेत किती वेळ थांबायचं, म्हणून मग मी पण निघून आलो. पण मग फोन नाही केलास तुम्ही त्याला? अगं किती वेळा फोन केला, माझे बोट दुखायला लागले तिला फोन लावून, पण लागतच नव्हता. शेवटी मी कॅब केली आणि सरळ तुझ्या दादाकडे आले. दादाकडेच का? का म्हणजे
अगं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुला एका इन्स्पेक्टरलाच का सांगाव्याशा वाटला? तू सारडांकडे पण जाऊ शकली असतीस ना. हो पण मला तुझा दादा जास्त जवळचा वाटला आणि मी सारडांकडे डायरेक्ट जाऊन कसं सांगणार की मी तू कुठे गेलीये ते मला खूप ऑड वाटलं. म्हणून मी सरळ तुझ्या दादाकडे आले आणि तू तर तेव्हा होतीस, तेव्हा मी तुला सगळं सांगितलंय आणि तू स्वतः फोन लावलास ना अमितला, तेव्हा कळलं की ती तिथेच आहे. बरं, ह्या सगळ्यानंतर तुझं आणि मिताचं काही बोलणं झालं नाही का? म्हणजे तुला असं वाटलं नाही तिच्याशी बोलावं, तिला विचारावं की अशी का वागलीस तू? नाही, खूप उशीर झाला होता, म्हटलं उद्या बोलू. आणि जर मी तिला फोन केला असता ना तर खूप भांडण झालं असतं आमचं, खूप वैतागले होते मी तिच्यावर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बोललात तुम्ही? नाही देवी, तेच टोचतंय माझ्या मनात. मी एवढी चिडले होते ना मितूवर, ठरवलं आयुष्यात की मी कधीच तिच्याशी बोलणार नाही. पण का मी असा विचार केला, का मी तिच्याशी बोलले नाही? मी तेव्हा तिला फोन केला असताना कदाचित ते माझं शेवटचं बोलणं झालं असतं, पण माझ्या मनाला ही रुख रुख नसते का राहिली. बिचारी मी तू, काय झालं असेल तिचं काय माहिती. हे एवढंच आहे ना? हो एवढंच आहे. काही राहिलं नाहीये ना सांगायचं नक्की? हो म्हणजे का असं विचारतेस देवी मला? मी का काही तुझ्यापासून लपवून ठेवू? अगं मी तू आपली जवळची मैत्रीण, मी तुझ्यापासून काही लपवलं तर मला काही मिळणार आहे का? का असं विचारतेस तू मला? देवी मला खरं खरं सांग, मी तू गेली हा ऍक्सिडेंटच होता ना? गणपती बाप्पा मोरया. बोला. सर हे बघा, सकाळपासून का जास्त हालचाल नाही. आता हा डॉक्टर भगवते बाहेर पडतो, हे बघा. आता यांच्या बरोबर एक माणूस आलाय, काहीतरी लाल रंगाचे केस आहेत का मेहंदी लावली काय कळत नाही, पण तो एक आहे. मेहंदी आहे का वीग आहे? सर ते काय कळत नाहीये, पण सर हे बघा ना, भगवते त्याला आत घेऊन चाललाय. आता गंमत बघा, हे बघा फॉरवर्ड करतो. पुढचे 10 मिनिटं काहीच घडत नाही. ती डॉक्टर डांगर येतात दिसते, बघा हेल्मेट घातलं. दरवाजा उघडाचा आहे आणि ती दरवाजा ढकलून आत गेली. सर आता हेल्मेट घालून ती आत घुसली, पण पुढे सर बघा आपणही दिसतोय जाताना. पण यानंतर काहीच घडत नाहीये. म्हणजे आपण गेलो, तो लाल केसवाला माणूस कुठे? सर हेच कळत नाहीये. म्हणजे यानंतर मी सगळं फुटेज चेक केलं सर, आपणही येताना दिसतोय, पण बाकी नंतर कोण बाहेर आलेलंच नाहीये. म्हणजे तो लाल केसवाला माणूस आतमध्येच आहे. एक मिनिट, म्हणजे राधिका डांगर म्हणते कदाचित ते खरं आहे, तिने खून केलेला नाहीये. पण ती जेव्हा तिथे पोहोचली त्यावेळी ह्या लाल केसवाल्या माणसांनी जो खून केला तो तिने पाहिलाय. लाल केसवाला कोण आहे? व्हेरी गुड सलमान, व्हेरी गुड. मी बोलतो तिच्याशी, तू कणत राहा, कणत राहा. तिने मला उलट सुलट प्रश्न विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी काहीच नाही सांगितलं तिला. नाही तुमच्याबद्दल तर काहीच नाही. आपलं ठरलं होतं, मी माझा शब्द पाळलाय. फक्त आता तुम्ही ते लक्षात ठेवा म्हणजे झालं. मॅडम तुम्ही खून नाही केलाय. थँक्यू. पण खून ज्याने केलाय त्याला आम्ही पाहिलं मॅडम. आता लाल लाल केस, लाल लाल मिशा, इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर वाटावा असा माणूस. असं काय करता तुम्ही? पण पाहिलं त्या माणसाला मॅडम? पकडलं. कुठून काय हायर केलं होतं का त्याला तुम्ही?
भगवतींचा खून करायचं हायर केलं होतं, पैसे दिले होते. नाही ओळख तर असणार ना मॅडम. बरोबर एकाच टाइमला दोघं तिथे. कसं मॅनेज केलं सांगा ना. सांगा मॅडम, सांगावं तर लागेल ना. एवढा वेळ कुठे वाया घालवतात का पोलिसाचा? सांगा सांगा, पटकन सांगा. चला. मी जे काही बोलेन ते तुम्ही माझ्या विरोधात वापरणार. मग मी का बोलू तुमच्याशी? मला जे काही बोलायचंय ते मी कोर्टात बोलेन.